लोकसभा निवडणुकीत काढून टाकली. महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतरचे आपण पूर्ण काढून टाकू. महाराष्ट्राचे सगळे नेते इथे बसलेले आहेत. सुप्रियाताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची, आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. लक्षात घ्या, मी कालही सांगितलं की या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातले तुमचे जे भाऊ आहेत लाडके, त्यांनी रंग बदलला. ते काय पिंक झाले, पिंक. सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो, गुलाबी. आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे. कुठे जाणार मला माहीत नाही, पण हे सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला नाही, आपला भगवाचा आहे. बघा तिकडे बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे, पराभूत झाला. पिंक काय साहेब, पिंक. मी त्याला एकदा बोले, पिंक रंग कहाँ से लाया आपने केसीआर जी, ये नहीं चलता है राजनीति में. नहीं आप देखो हम जीत जाएंगे. मिलो पिंक कभी जीतेगा नहीं, एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा. तिरंग्याच्या रक्षणाला भगवा आहे ना. आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, हिंदू हृदय सम्राट, तिरंगाचं रक्षण जर कोणी करेल तर भगवा करेल, आणि आम्ही करतो आहोत. त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही, पिंक गेला. आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, आणि मशाल आहेत बुडाला आग लावायला. असो, अत्यंत चांगला असा आजचा हा 3 पक्षांचा मिळून सोहळा होतोय. आमचे 3 पक्ष म्हणजे इतर सुद्धा, शेका पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, अशी महाविकास आघाडी उत्तम रीतीनं पुढे चाललेली आहे. आमच्यामध्ये कोणतेही वाद भांडणं असण्याचं कारण नाही. तसं काही असतं तर आपण लोकसभा जिंकलोच नसतो. प्रयत्न खूप होतील, जसं आदित्यनी सांगितलं, आमच्या प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न होतील, प्रयत्न करत राहा. पण आमच्या ऐक्याला अजिबात तडा जाणार नाही, एक तुकडाही कपचाही उडणार नाही, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. हे जे वातावरण आहे, हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या प्रकारचं वातावरण होतं की महाराष्ट्राच्या शत्रूशी एकोप्यानं एक दिलानं लढायचं, आणि जो महाराष्ट्राच्या दुश्मनाशी हात मिळवणी करेल